मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, समर हा आनंद सोबत बोलत असतो. स्वानंदीच्या वागण्याबद्दल तो डिस्कस करत असतो. पण मला ना समजतच नाही. खरं पाहायला गेलं ना तर माझं आयुष्य खूप विचित्र होतं. पण आता पाहायला गेलं तर स्वानंदी मॅडम जेव्हापासून माझ्या आयुष्यात आल्यात ना, तेव्हापासून खरं तर मला फार आनंद होतोय. ह्या आनंदाला तर आता काही जरी झालं तर पारावार उडलाच नाही. तेवढ्यातच आता त्या माझ्यावर रागवतात, रुसतात. हे सुद्धा मला फार आवडतंय. खरं खरं सांग, माझी डार्लिंग पण तुझ्यावर अशीच रागवती, रुसते का? तेवढ्यातच आता इथे ड्रायव्हर डबा घेऊन आलेला असतो आणि जेव्हा डबा घेऊन येतो त्यावेळेला मात्र समर म्हणत असतो, हे काय आहे? हा लंच टिफिन आहे, तुमच्यासाठी एक्स्ट्राचा पाठवला आहे. तेव्हा त्यामध्ये एक चिठ्ठी असते. स्वानंदी म्हणत असते, खरं तर तुम्ही माझ्यामुळे काल रात्री जरा जेवलाच नाही आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला हा डबा आणि त्यासोबत चिठ्ठी पाठवली आहे. तेव्हा समर विचार करत असतो, बापरे, बोलत मात्र माझ्याशी नाही आहेत आणि बोलत नसून सुद्धा माझ्यासाठी टिफिन आणि हे सगळं काही करतायत. काय बोलायचं ना ते मला कळतच नाही. दुसऱ्या बाजूला आता मल्लिकाचे प्रचंड पाय दुखू लागलेले असतात. अंशुमन ते पाय दाबून देण्याचा, चेपून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, तर सुष्मिता क्रीम घेऊन आलेली असते. तेव्हा मल्लिका म्हणत असते, मी काय म्हणते ते एकदा ऐक ना. पटकन जाऊन गरम पाणी करून ये आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आण. म्हणजे कसं आहे ना, मला थोडंसं बरं वाटेल. तेव्हा इथे सुष्मिता ताबडतोबच मिठाचं कोमट पाणी आणायला निघून जाते. दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो, आता स्वानंदी ऑफिसवरून घरी निघालेली असते. जेव्हा स्वानंदी ऑफिसवरून घरी जाते त्यावेळेला मात्र समरसुद्धा आलेला असतो. जेव्हा समर येतो तेव्हा मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, तुम्ही का आणि कशासाठी आला आहात? तेव्हा तो म्हणत असतो, खरंच सांगू का स्वानंदी मॅडम, तुम्ही अशा पद्धतीने इथे थांबलात आणि त्यामुळे मी तुम्हाला इथे घ्यायला आलेलो आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही माझ्यासोबत बोलणार नाहीत हे मला चांगलंच माहिती आहे. पण म्हटलं चला मीच तुमच्यासोबत बोलतो आणि त्याचबरोबर दिवसभराचं जे काही आहे ना ते सगळं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही दिलेला टिफिन, ती चिठ्ठी, सगळं काही मी पाहिलं आहे. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच तो म्हणत असतो, पाऊस खूप येतोय, चला गाडीमध्ये बसा, तुम्ही भिजाल. तेव्हा स्वानंदी गाडीमध्ये बसते, पण समरसोबत धरलेला आबोला ती इथे सोडून टाकत असते आणि तेव्हा समरला म्हणत असते, किती छान पाऊस आहे, ह्या पावसामध्ये आपण भिजलं पाहिजे, असं ती बोलत असते. आणि नेमकं त्याच वेळेला समर म्हणत असतो, तुम्ही माझ्याशी बोललात. मग गाडी थांबलेली असते. स्वानंदी मात्र ताबडतोब गाडीतून उतरून खाली जाते. जेव्हा गाडीतून खाली उतरून जाते त्यावेळेला ती म्हणत असते, असं तुम्ही छत्री घेऊन उभे राहणार आहात का? म्हातारे आहात का तुम्ही? म्हाताऱ्या माणसासारखं असं थांबणार आहात का? तेव्हा समर म्हणत असतो, तुम्ही म्हातारे कोणाला म्हणताय? मला म्हातारे म्हणताय का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो तुम्हालाच म्हणते. तुम्ही जर म्हातारे नसाल तर मग लगेचच इथे पावसामध्ये भिजाल. स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्याशी नका हे सगळं काही बोलू. मी म्हातारा वगैरे अजिबातच नाही. पण तरी स्वानंदी म्हणत असते, जर नाही ना तर मग तुम्ही इथे एक काम करा, मला पावसामध्ये भिजून दाखवा. स्वानंदी त्याच्या हातातून छत्री काढून घेते आणि त्यानंतर मात्र ती आता इकडे स्वतः आणि समर हे दोघंजण पावसामध्ये भिजू लागलेले असतात. स्वानंदी लाल रंगाच्या साडीत आणि त्यानंतर भिजल्यानंतर समर तिला पाहत असतो. समरला तर फार आनंद झालेला असतो की स्वानंदी अशा पद्धतीने भिजत आहे म्हणून. आणि त्याचबरोबर आता ह्या पावसामध्ये गरमागरम चहा काय, त्याचबरोबर इथे बुट्टा काय, हे सगळं दोघंजणं एन्जॉय करत असतात. दुसरीकडे अंशुमनला थोड्याशा पैशाची गरज असते आणि तेव्हा तो बोलत असतो फोनवरती. तेवढ्यात सुष्मिता तिथे येते आणि म्हणत असते, काय झाले, काय झाले, तुम्हाला कसली तरी गरज आहे का? अगं काय सांगू, माझा एक मित्र आहे आणि त्याला ना पैशाची गरज आहे आणि त्याला पैशाची गरज असल्यामुळे ना तो इथे सतत पैसे मागतोय. त्याला मला पैसे द्यायचेच आहेत, काय करावं ना ते कळतच नाही. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, हो का अंश, तुमचा हा इतरांना मदत करण्याचा जो काही स्वभाव आहे ना तो स्वभाव मला ना फार आवडतो बघा. तेव्हा तो म्हणत असतो, तुझ्याकडे काही पैसे आहेत का? मला खरंच त्याला पैसे द्यायचेत, पण कसे देऊ, काय करू तेच मला समजत नाही. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, हो
आहेत माझ्याकडे थोडेसे पैसे, ते पैसे मी देऊ का? असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे तो काही पैसे तिला द्यायला लागतो आणि तेव्हा ती म्हणत असते, हे घ्या, हे पैसे ना मी इथे थोडेसे ठेवले होते, नक्कीच तुमच्या उपयोगाला येतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला मात्र इकडे अंश म्हणत असतो, खरंच आज तुझ्यामुळे ना मला हे पैसे भेटले आहेत. दुसऱ्या बाजूला आता इकडे समर आणि आनंद पुन्हा मॅच बघू लागलेले असतात आणि तेव्हा मॅच बघत असताना दोघेही जण फार जास्त आनंदात असतात. समर म्हणत असतो, मी जे म्हणतोय ना तेच जिंकणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो का? ते तर मला इथे समजते, तू कसं बोलतोस आणि काय करतोयस ते. तेवढ्यातच स्वानंदी तिथे आलेले असते. जेव्हा स्वानंदी तिथे आलेले असते त्यावेळेला मात्र इथे ती म्हणत असते, वा वा वा, तुम्हा दोघांना ना असं आनंदात पाहिल्यानंतर मला तर फारच आनंद होतो बरं का. म्हणजे तुम्ही दोघेही जण अशा पद्धतीने ही रील आणि हे सगळं काही बघतात ना, त्यामुळे मला फार आनंद होतो. तेवढ्यातच स्वानंदीला मात्र समरसोबत घालवलेले दिवस आठवतात आणि समरसुद्धा इथे स्वानंदीच्या आठवणीमध्येच बसलेला असतो. आता तेवढ्यातच स्वानंदी तिथे येते. स्वानंदी तिथे आल्याबरोबर समरला म्हणत असते, राजवाडे काय करताय तुम्ही? तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, जेव्हापासून ही सुंदर अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून माझं आयुष्य मात्र इथे फार आनंदाचं झालं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुमच्या आयुष्यात कोणती मुलगी आली आहे? तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, आहे ऑलरेडीच एक माझ्या आयुष्यात सुंदर अशी मुलगी. कोणती मुलगी आहे असे तो विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो, स्वानंदी नावाची एक सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे स्वानंदी हसायला लागते. तेव्हा तो म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना तेव्हापासून इथे माझ्या आयुष्यात तुम्ही रंग भरायला सुरुवात केली. माझं हे काळं आयुष्य असलेल्या आयुष्यामध्ये तुम्ही रंगबेरंगी रंग भरून त्याला खरंच आता इकडे सप्तरंगातच बदलून टाकला आहे. स्वानंदी म्हणत असते, असं काही नाही राजवाडे. हो स्वानंदी मॅडम, मी अगदी खरं सांगायलोय, अगदी हे सगळं खरं आहे. असं म्हटल्याबरोबर स्वानंदी लाजत असते आणि म्हणत असते, घ्या चहा घ्या प्यायला. तेवढ्यातच आता इकडे स्वानंदी आणि त्याचबरोबर समर ह्या दोघांनी सुद्धा इथे चहा घेतलेला असतो. जेव्हा ते दोघेही जण चहा घेत असतात तेव्हा मात्र इथे आता तिला फार आनंद झालेला असतो. तेवढ्यातच समर तिच्या हातामध्ये घेतो. समर हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच त्यावर किस करणार. तेवढ्यातच स्वानंदी मात्र लाजलेली असते. जेव्हा स्वानंदीला असते त्यावेळेला मात्र ती म्हणत असते, मला ना आजींना चहा नेऊन द्यायचा आहे, प्लीज मी जाऊ का? असं म्हणून आता ती धावतच आजींकडे जाते आणि आजींना चहा देत असते. तेव्हा आजी म्हणत असतात, बरं झालं बाई चहा घेऊन आलीस, खरं तर फार आनंद झाला आहे. असं म्हटल्याबरोबर आता स्वानंदी म्हणत असते, हो ते तर अगदीच बरोबर आहे, पण खरंच सांगू का तुम्हाला? तेवढ्यातच मल्लिका पाय दुखण्याचं नाटक करत आलेली असते. स्वानंदी म्हणत असते, काय झाले काकू तुम्हाला? तुमचे पाय दुखत आहेत का? तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, हो माझे पाय फार दुखत आहेत. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, कशामुळे दुखत आहेत? अगं कशामुळे दुखत आहेत म्हणजे तुला सांगू का, हिने काय केलेलं आहे, काय केलेलं आहे असं बोलल्याबरोबर इकडे तिला मी उठाबशा घालायला लावल्यात आणि त्याची शिक्षा मी तिला दिलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात, जेव्हा जेव्हा इथे कोणीही नोकरांसोबत इथे चुकीचं वागेल तेव्हा तेव्हा त्यांना हीच शिक्षा असणार आहे, असं सुद्धा आजी इथे बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदी म्हणत असते, पण नेमकं काय झाले? तेव्हा मात्र इकडे आता ते म्हणत असतात, झालं असं काहीच नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मात्र हिने फार जास्त चुकीचं केलेलं आहे. हिनं अशा पद्धतीनं वागायला नको होतं, पण ही त्याच पद्धतीने चुकीची वागली आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता ह्या दोघींचं बोलणं सुरू असताना मात्र आजी निघून जातात. आजी निघून गेल्यानंतर आता इकडे मल्लिका म्हणत असते, काय गं स्वानंदी, माझ्यावर तुला फार हसायला येत होतं का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही नाही छे, मला तुमच्यावर मुळीच हसायला येत नव्हतं. हे बघ, जर तुला माझ्यावर हसायला येत असेल ना तर एक गोष्ट लक्षात